या ठिकाणी मला सांगावं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया. 70 बातम्या पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी भीमअनुयायी मोठ्या संख्येनं चैत्यभूमीवर येणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य. साताऱ्यातील गांधी मैदानावर 3 दिवसीय जय भीम फेस्टिव्हलचं आयोजन. खासदार उदयनराजे भोसलेंनी उपस्थिती लावली. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संविधान चौकात काल मध्यरात्री मोठी गर्दी. अनेक अनुयायांकडून बाबासाहेबांना रात्रीच अभिवादन. मुंबईतील वरळीमध्ये आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह. आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंग महाविद्यालयामध्ये प्रदर्शनाचं आयोजन. परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. रात्री 12 वाजता शहरांमध्ये विविध ठिकाणी आतिषबाजी. आंबेडकर पुतळ्याजवळ अनुयायांची मोठी गर्दी. गोंदियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली. मोठ्या संख्येनं तरुणांचा रॅलीमध्ये सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमदार निरंजन डावकर यांनी साफसफाई अभियान राबवलं. ठाण्यातील कोर्ट नाका आणि रेल्वे स्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरच्या परिसरात स्वच्छता केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये वाहतुकीत बदल. वाहतुकीमध्ये 45 अधिकारी आणि 850 वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात. आमच्यात काहीही धुसफूस नाही, सगळं चांगलं आहे. एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत. शिंदेंची प्रतिक्रिया. पालकमंत्री भाजप शिवसेनेचा असेल आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी कमी मिळत असेल तर त्यांनी तातडीनं सांगावं. आम्ही त्यांचं नाक दाबू. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व धाडसी. कुणाचीही तक्रार करणं एवढे आमचे नेते दुबळे नाहीत. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. काल अमावास्या पौर्णिमा होती का ते बघा. एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंचा खोचक टोला. पालकमंत्रीपदाचा तिढा आणि तटकरेंच्या निवासस्थानी शहांची भेट या 2 वेगळ्या घडामोडी. डायनिंग टेबलवर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटू शकतो या कल्पनाशक्तीला आपण दाद देतो. मंत्री उदय सामंत यांचा टोला. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगानं सांभाळला पाहिजे असं अमित शहा म्हणाले. मात्र काही लोकांना बदनामी करण्याची हौस. मंत्री उदय सामंतांचं संजय राऊतांना उत्तर. संजय राऊत हे जळणारं लाकूड. नरेश म्हस्केंची संजय राऊतांवर टीका. तर राऊतांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. म्हस्केंची प्रतिक्रिया. संजय राऊतांचं डोकं फिरलंय. गृहमंत्री अमित शहांचा दौरा राजकीय नव्हता. भाजप नेते प्रसाद लाड यांची माहिती. तर शहांचा दौरा छत्रपतींचा सन्मान करण्यासाठी होता. लाड यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र लुटायची भाजपची मानसिकता. औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केला. आमदार आदित्य ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर काल रात्री उशिरा विठ्ठलवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. काल कारागृहामध्ये विशाल गवळीनं आत्महत्या केली. 2014 साली सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांकडून शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये 39 कोटींचा घोटाळा. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असतील तर गैर नाही. प्रफुल्ल पटेलांनी अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया. पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा होईल. पटेलांची माहिती. परभणीमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत ही कार्यकर्त्यांची भावना. दांडेगावकर यांचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा आज नाशिक दौरा. कृषी खात्यासंदर्भातील विविध कामांचा आढावा घेणार. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसली. युवक काँग्रेसच्या सदस्यांसाठी नव्यानं नोंदणी प्रक्रिया सुरू. युवक काँग्रेसकडून एक अॅप लॉन्च.
ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज, संजना घाडी यांच्या पक्षप्रवेशावरून भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा टोला. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहा तालुका प्रमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, जिल्ह्यामध्ये ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं समीर शेडगेंचं वक्तव्य. रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का, 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आणि सभासद नोंदणी अभियान, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. खासदार संजय राऊत 3 दिवस नाशिक दौऱ्यावर, 16 एप्रिल रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये अधिवेशन, त्यासाठी राऊतांचा 3 दिवस नाशिकमध्ये मुक्काम. बीड जिल्ह्यातील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत उद्या किरीट सोमय्या परळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार, एक्स पोस्ट करत माहिती दिली. थोरले प्रतापसिंग महाराज यांनी स्त्री शिक्षणासाठी मुहूर्तमेढ रोवली असा दावा उदयनराजेंनी केला होता. त्यावर अभ्यास करावा लागतो, असंच सहज बोलून चालत नाही. वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया. सगळेच ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, त्यामुळे फुले चित्रपटातील एकही सीन डिलीट करू नका, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र होणार नाही, बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांचं वक्तव्य. आजपासून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बेमुदत उपोषण करणार. राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्यानं तनपुरेंचं उपोषण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर, नव्यानं तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, विविध विकास कामांचंही भूमिपूजन केलं. शुक्रवारी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथं एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. धुळे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी आता पास काढावा लागणार, पालिकेच्या सुरक्षेची जबाबदारी आता 67 सुरक्षा रक्षकांवर. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची शक्यता. अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख केल्यानं चर्चांना उधाण. दुचाकी चालकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची वेगळी शक्कल. 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबावं लागत असलेल्या सिग्नलवर ग्रीन नेट बसवण्यात आली आहे. गुरुद्वारा गुरमत समागम कार्यक्रमाला फडणवीसांची उपस्थिती. यावेळी फडणवीसांनी खास पंजाबी पगडी परिधान केली. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मा वाटप. गाजर खाल्लं की चष्म्याचा नंबर कमी होतो, अजित पवारांचा विद्यार्थ्यांना सल्ला. राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा. जळगावच्या आमोदा, गाढोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा, अडावद परिसरात अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. नाशिकच्या येवल्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस. राजापूर, पन्हाळसाठे या परिसरात गारपीट, तर काही ठिकाणी कांदा भिजला, शेतकऱ्यांची धावपळ. नांदेड शहराला अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसाचा शेतीला फटका, फळबागांचंही नुकसान होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यामध्ये टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर. भाव कोसळल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. उन्हाची तीव्रता वाढल्यानं टोमॅटोला गळती, त्यातच लागवडीचा खर्चही निघेना. यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा समोर. शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील माहिती चुकीची भरल्यानं 100हून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित. कमी किमतीमध्ये शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन. तरकारी आणि पालेभाज्यांना भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कांदे, वांगी, बटाटे यांचा हार घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी पाणी कपात करण्याचा निर्णय. आज रत्नागिरी शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार. बीड शहराला पुढचे 15 दिवस कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होणार. बीड ते काडी वडगाव दरम्यान अमृत योजनेचं अपूर्ण काम पूर्ण केलं जाणार. मुंबई पालिका क्षेत्रातील विहिरी पाण्याचे टँकर अधिग्रहित करणार. टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई पालिकेचा निर्णय. पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश.
मुंबईच्या अंधेरीतील कनाकिया रेन फॉरेस्टच्या सोसायटीतील रहिवाशांचं आंदोलन. गेले 3 दिवस सोसायटीमध्ये पाण्याचा थेंबही नसल्यानं रहिवासी आक्रमक. पुण्यात प्रियकराच्या मदतीनं आईनं स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केले. आईच्या प्रेमसंबंधांबद्दल मुलीनं घर मालकाला सांगितल्यानं आईनं कृत्य केल्याची माहिती. या प्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराला अटक. नाशिकमध्ये भर रस्त्यात अश्लील हावभाव करत रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संशयित रिक्षाचालकाला अटक. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून शहरातून तडीपार होता. बीडमध्ये दिवसाढवळ्या शाळकरी मुलाचं अपहरण. शाळकरी मुलाच्या वडिलांना 5 लाखांची मागणी. तासाभरात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. घरासमोरच्या रस्त्यावरती ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून शेवगाव तालुक्यातील वाघोले इथं पती पत्नीला जबर मारहाण. या दाम्पत्यास किरकोळ कारणावरून 5 ते 6 जणांनी जबर मारहाण केल्याची माहिती. दोघांवर अहिल्यानगर इथं जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी पडल्यानं महिलेचा मृत्यू तर मुलगाही जखमी. गंगापूर रोड इथल्या सोमेश्वर बसस्टॉप जवळची घटना. नंदुरबारच्या केलापाणी गावात जायला रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचे हाल. बांबूच्या झोळीतून रुग्णांना जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. गेल्या 2 महिन्यातील बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही तिसरी घटना आहे. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील आठवडी बाजारात भीषण आग. घटनेमध्ये 12 ते 15 दुकानं जळून खाक. आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट. तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील नवीन आरोग्य व्यवस्था उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. नवी मुंबईमध्ये सिडको घरांच्या वाढीव किमतीविरोधात मनसेचं चित्रप्रदर्शन. सरकार आणि सिडकोचं लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक पद्धतीनं प्रदर्शनाचं उद्घाटन. मुंबईच्या कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये नागरिकांचं आंदोलन. बेकायदेशीर फेरीवाले सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करत असल्याचा नागरिकांचा आरोप. मंत्री अतुल सावे यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी साई मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडेंकडून सावेंचा सत्कार. कोल्हापूरमध्ये अंबाबाईचा रथोत्सव सोहळा संपन्न. भाविकांकडून ठिकठिकाणी आरती ओवाळून देवीच्या रथाचं स्वागत. यवतमाळच्या कोरडा गावामध्ये सामूहिक विवाह मेळाव्यात आतापर्यंत 6500 जणांचा विवाह. 51 वर्षांपासून अविरत परंपरा सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थान असलेल्या त्रिकोणी पार्क भागामध्ये एका बंद घरात चोरी. बंद असलेल्या घरातील कुलूप तोडून 1.25 लाख रुपयांची रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्या. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं फरमान सोडलं. 30 दिवसात देशाबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास. तर स्वतःहून निघून गेल्यास अमेरिकेमध्ये कमावलेले पैसे सोबत नेता येतील. मुंबईचा अवघ्या 17 वर्षांचा सलामीचा फलंदाज आयुष म्हात्रेचा आयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश. दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर. त्यामुळे आयुष म्हात्रेला चेन्नई संघात संधी. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ रोखला. मुंबईकडून दिल्लीचा घरच्या मैदानावर 12 धावांनी पराभव. महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण केलाय. बुलेटिनमध्ये यानंतर एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बातम्या सविस्तर पाहत रहा एबीपी माझा.